अंकल सी डॅडनी प्रतापसाठी ही रिंग सिलेक्ट केली आहे. बघू. ऍक्च्युली डॅडने ना या डायमंडचं एक नावही सांगितलं होतं मला, पण मी विसरले. मस्त आहे ना? फारच फारच सुंदर आहे. रावसाहेब मला पण बघू. घे ना. वाव, इट्स ब्युटिफुल. खरंच खूप मस्त आहे. डॅडनी सिलेक्ट करून पाठवली आहे. खरं तर तेजू, तिच्या वडिलांनी आपल्याकडे त्यांच्याकडे सगळ्यात अनमोल हिरा पाठवलेला आहे. त्यामुळे आपल्याला तर कशाची कमी पडणार नाही. आता सगळीकडे आनंदी आनंद. बस जाधवांच्या घराण्याला शोभेल अशी साजेशी सून मिळालेली आहे. अगं पण ही अंगठी तू प्रतापला दाखवलीस का? तो जागेवर असेल तर दाखवेल ना आंटी. मी त्याच्या रूम मध्ये पाहिलं, जिमच्या ठिकाणी पण तो नाहीये. कुणास ठाऊक कुठे गेला ते. अरे हे काय, एवढी साखरपुड्याची धामधूम चालू आहे, कित्येक काम हातावेळी करायचे, आणि हा कुठे गेला? तेजू फोन लाव. प्रतापरावांना फोन लावून त्यांना सांग ताबडतोब इकडे यायला. हो. हा तेजू बोल. हॅलो दादा, कुठेस तू? रावसाहेब तुला आत्ताच्या आत्ता घरी बोलत आहेत. मी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय सर. तो म्हणतोय तू एका महत्वाच्या कामासाठी चाललाय. त्याला सांग कुठलंही महत्वाचं काम नको आहे, तू ताबडतोब घरी ये. आणि इकडे आण फोन, इकडे आण. हॅलो, तुम्ही मला 15 मिनिटाच्याच घरी पाहिजेत. फोन कट केला त्यांनी. काय चाललंय? इट्स ओके अंकल. तो खरंच एखाद्या महत्वाच्या कामात असेल, आणि मी पाहिलंय जर तो कामात बिझी असेल ना तर इतर कशातच लक्ष देत नाही. अरे वा, तुम्ही आत्तापासूनच प्रतापरावांची बाजू घ्यायला लागलात. चांगलंय चांगलंय, असंच नातं जपा. चला आता जेवून घेऊया, उद्या सगळी बरीच कामं आहेत. हो. आता यावेळी कुठे गेला असेल प्रताप? हे मला एक कळत नाही, हे असं का करतात प्रतापराव? आता एवढा सगळा तमाशा झाला, तुला एवढं सगळं भोगावं लागलं. बरं रावसाहेबांचं तुझ्याविषयी काय मत आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही. बरं ही गोष्ट आता परत रावसाहेबांना समजली तर ते काय करतील, काय वेगळं सांगायला नको. तरी पण परत ह्या असल्या साळ्यात का अडकवतायत ते तुला? रमा, मी तुला आत्ताच सांगते, तू या सगळ्या गोष्टींमध्ये पडूच नको. झाला तेवढा मनस्ताप, तमाशा खूप झालाय. तू तुमच्या दोघांच्या प्रेमाचा विचार करत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता तो विचार मनातनं काढ या क्षणी. अगं लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का? एकदा हो म्हणायचं, एकदा नाही म्हणायचं. आता त्या वाटेला आपण जायचंच नाहीये. तू तुझं आयुष्य जगायला सुरुवात कर. आणि छोट्या मालकानं जर सांगितलेलं नसेल ना तर स्पष्ट सांग आणि त्यांना स्पष्टपणे नकार दे. नाही रमे, आई म्हणते तेच बरोबर आहे. काय ती खूप मोठी माणसं आहे, त्यांची जिंदगी अशी निघून जाईल, पण तू अख्खा आयुष्य त्या आगीत होरपळत राहशील. तुला सांगतो रमे, ते रावसाहेब सुखानं जगू नाही देणार तुला. त्यापेक्षा नकोच त्या भानगडीत पडू. बास झाला आता, आयुष्य पुरे झाला. जेवायला घेऊया सगळं. मामी अगं तुम्ही समजे जेवण करून घ्या, जरा वेळ बाहेर बसले. रमा, तुम्ही? मला तुमच्याशी बोलायचं होतं. छोटे मालक आत या ना जे. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? सगळ्यात आधी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. रिया सोबतच्या लग्नाला होकार देऊन मी रमा यांच्यावर अन्याय करणार होतो. मला सत्य काय ते माहिती नव्हतं, म्हणून गैरसमज झाला होता. मी रमा यांना चुकीचा समजत होतो, पण मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत. मनावरची सगळी जळमट दूर झाली. मी आता इथे तुमच्याकडे रमा यांचा हात मागायला आलो.
छोटे मालक, मी जरा स्पष्ट बोलू का? नाही म्हणजे माझं बोलणं कदाचित तुम्हाला आवडणार नाही, राग पण येईल, पण खरं काय ते तुम्हाला कळायलाच पाहिजे. तुमच्या दोघांच्या प्रेमामुळे ना आमच्या आयुष्याची, रामाच्या आयुष्याची पारदाईना उडली, परवा आता हात झाली. पाहताय ना तुम्ही, आमच्या डोक्यात चप्पर पण राहिलेलं नाहीये. आणि सगळं रावसाहेबांना कळण्यात आमचं जीवन मुश्किल करून टाकते. आमचं घर जसं जळून खाक झालं ना, तसं आम्ही पण जळून खाकू. काही शिल्लक राहणार नाही. आणि या किड्याला आता काही उत्तर नाहीये, ना तुमच्याकडं ना आमच्याकडं. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, ती कोणती मुलगी आहे रियाद, तिच्याशी तुम्ही लग्न करा. आणि रमाला विसरून जा. त्याचं वावटोळीत जशी सगळ्यांची गत होते ना, तशी आपली गत होईल. पाला पाचोळ्यासारखं कोण कुठं उडून जाईल काही कळणार नाही. मला माहिती आहे मावशी, आम्ही ज्या प्रेमात उडी मारली आहे ना, तिथे जळण्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. पण जर प्रेमच नाही तर जगणं सुद्धा नाही. रमाशिवाय मी जगूच शकत नाही. त्या माझ्या सोबत नसताना सुद्धा माझ्या सोबतच असतात. त्यांच्याशिवाय जगणं म्हणजे मरण आहे. मी कसा जगू त्यांच्याशिवाय, तुम्ही सांगा मला. ठीक आहे, कदाचित माझं म्हणणं तुम्हाला पटायला वेळ लागेल, पण तोवर मी थांबायला तयार. पण आता हे होणं खूप गरजेचं होतं माझ्यासाठी. मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. येतो. प्रताप, प्रताप, 11 वाजून गेले, हा अजून आला नाहीये. फोन करू काय ना? आला का ग प्रताप? नाही ना, नाही आलाय अजून. मी त्यालाच पाहायला इथे आले होते. माहित नाही कुठल्या कामात अडकलाय. स्ट्रेंज. इतका उशीर कधीच होत नाही त्याला, आणि होणार असेल तरी मला सांगून जातो. अगं आजच नेमकं. आंटी, इट्स ओके. त्याला यायला उशीर होतोय किंवा त्याने आपल्याला सांगितलं नाही याचं टेन्शन नाही आलंय मला. पण काय? पण त्याने काही खाल्लं की नाही, का अजूनही उपाशीच आहे, काही कळत नाहीये. तो आज जेवायला नव्हता तर मलाही जेवण गेलंच नाही. खरं तर मी फोन करणार होते त्याला, पण म्हटलं कामात डिस्टर्ब नको ना. डिस्टर्ब काय? तू इतकं करतेस त्याच्यासाठी, आणि तो एक काम कर, त्याला फोन कर बरं. प्रताप कुठे जाणार असेल किंवा त्याला उशीर होणार असेल तर मला सांगून जातो गो. आंटी, मी कॉल पण बऱ्याचदा केला, पण त्याने नाही रिसीव्ह केलाय. काय करायचं काय कळत नाही मला. आंटी, एक सांगू का? प्रताप येईल, तुम्ही उगाच पॅनिक होऊ नका. माझा ऐका, तुम्ही जाऊन आराम करा, मी उघडते दरवाजा. अगं नाही, मला झोप नाही लागणार. आंटी, प्रताप काही लहान आहे का आता? हा, डोंट वरी, खरंच तो येईल. आई, दादा आला नाहीये का अजून? अगं, अरे अजून तुम्ही जागे कशा काय? झोपला नाही? काय आलं, काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही आपलं सहजच गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता वेळेचं भानच राहिलं नाही. आता तुला अख्खं आयुष्य घरात काढायचं आहे, तेव्हा गप्पा थोड्या राखून ठेवा. आणि वसुंधरा, प्रतापराव त्यांचं महत्वाचं काम संपून आले का? नाही म्हणजे आला ना, केव्हाच आला प्रताप. जेवण करून झोपला सुद्धा. मग आता तुम्ही पण झोपा.
आता लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर स्ट्रेस दिसेल. ओके, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. बरं झालं तू यांना हे कारण सांगितलंस. आत्ता हे जर यांना कळलं असतं ना तर खूप चिडले असते अगं माझ्यावर. आंटी, मी प्रतापची होणारी बायको आहे. मी सांभाळून घेणार नाही तर कोण घेणार? छोटे मालक, रमा, पिंट्या, जागा करते ना. प्रतापराव, प्रतापराव, काय हो, अजून इथंच तुम्ही? हो, मी काल मावशीने सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही होकार नाही देणार तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अहो, काय जिद्द आहे तुमची ही? जिद्द असल्याशिवाय प्रेमात पुढेच जाता येत नाही मावशी. आणि या प्रेमामुळेच अनर्थ घडू शकतो, माहिती ना तुम्हाला. छोटे मालक, नका हट्टीपणा करू. जा तुम्ही तुमच्या घरी. कदाचित आता माझ्यासाठी यापेक्षा दुसरं कुठलंच काम महत्वाचं नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही होकार नाही देणार तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. छोटे मालक, असं का वागताय तुम्ही? का स्वतःला त्रास करून घेताय? रमा, मी उगाचच त्रास करून घेत नाहीये. तुम्ही सोबत नसताना जो त्रास होतो ना त्यापेक्षा हा त्रास काहीच नाही. त्रास जर झालाच ना तर तो तुम्ही सोबत नसण्याचा होणार. माझं फक्त एक छोटस पाऊल आहे की माझ्या आयुष्यात मला कोण हवंय आणि माझा निर्णय काय आहे हे सांगण्यासाठी. पण छोटे मालक, रावसाहेबांना बाईसाहेबांना याबद्दल कळलं तर काय वाटेल त्यांना? मी बोलणार आहे त्यांच्याशी. नाही छोटे मालक, ते आधी तर रियाचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणायला पाहिजे. हो, पण कुटुंबाला बी जपायला पाहिजे ना. तुम्ही जा घरी आता. छोटे मालक, रमा म्हणते ना, ती बरोबरच आहे. तुम्हाला थोडी वाट बघायलाच लागणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी रावसाहेबांची संमती गरजेची आहे. ठीक आहे, मी जे काही करेन ते सगळ्यांच्या संमतीनेच. पर छोटे मालक, एक विनंती आहे तुमच्याकडे. थोडी स्वतःची काळजी घ्या. उगाचा त्रास नका करून घेऊ स्वतःला. चला, मी तुम्हाला घरी सोडून येतो. चला. थँक्स. थँक्यू काय प्रतापराव. चला, येतो मी. प्रताप, आता जो ड्रॉप करून गेला तो रमाचा भाऊ होता ना? हो. ओके. तुझ्यासोबत काय करत होता तो? मिळतील, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार. हे काय चाललंय नक्की? तो राजकुमार आणि रमा मिळून माझ्या विरोधात काही कारस्थान तर करत नाहीयेत ना? नाही, मला समोरशी हे सगळं बोलावं लागणार. बोल रिया, काय अपडेट्स? समर, थोडं टेन्शन आहे. काय झालं? अरे, मला असं वाटतंय की प्रतापला कदाचित आपल्याबद्दल काहीतरी कळलंय. नाही नाही, तुला असं का वाटतंय? म्हणजे तसं काही बोलला का तो? नाही, तो मला असं काही बोलला नाहीये, पण मला असं वाटतंय कारण आता तो त्या राजकुमारला भेटला होता आणि आय थिंक रमाला सुद्धा भेटला असेल.
आता ते दोघं जर प्रतापला भेटले असतील तर हवा पाण्याच्या गप्पा तर नाही मारणार ना. त्यात प्रताप रात्रभर घरी नव्हता. म्हणजे जर तो रमा किंवा राजकुमार सोबत असेल तर आपल्या विरुद्ध नक्की काहीतरी प्लॅन करत असणार. मला काय वाटतं माहितीये का समर, या प्रिया प्रिया जस्ट प्लीज शांत राहा तू आधी. तुला टेन्शन आहे हे त्यांना कळू देऊ नको. तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसतं कामा नाहीत. आणि खरंच त्यांना काही कळलंय का याची खात्री तरी करून घे. हो ते मी करेनच, पण मला ही रमा काहीतरी घोळ घालणार असं वाटतंय. तिचा संशय येतोय मला. रमा ती काय करणार आहे आणि कोण विश्वास ठेवणार आहे तिच्यावर? नाही समर, नाही. मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. एंगेजमेंटला फक्त काही दिवस बाकी आहेत. तू तिचा काहीतरी बंदोबस्त कर. बस एवढंच ना? तुझं काम झालं म्हणून समज. संध्याकाळ नंतर ती या गावात सुद्धा दिसणार नाही. मावशी देतो मी. घे रे. गरम आहे. रमे कसला विचार करतेस? मामा मला समजांना एक सुचवायचं आहे बघ. नाही म्हणजे थोडस बोलायचंच होतं. बर बोल. मामा मला असं वाटतं या गावात आता आपलं काय बी राहिलं नाही. नाही म्हणजे मला ठाव आहे पिंट्या दादाचा सुमीचा जन्म या गावातच झाला आहे म्हणून, पण तरी बी आता आपलं असं म्हणायला काय बी राहिलं नाहीये. घर होत ते बी जळून खाक झालं. डोक्यावर चप्पलच राहिलं नाहीये आपल्या. तुझ्या हातात बी आता हवी तशी जमीन उरली नाहीये बघ. भाजी ऐकायला तुला तालुक्याला जावं लागते. हवीचं बी काम सुटलं आणि मला बी आता इथं काही काम नाही. नवीन घर बांधण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच शिल्लक राहिला नाही आपल्याकडे. काय रमे ते खरं आहे, पण तुला नक्की सांगायचंय काय? म्हणजे बघ ना, या गावात घर बांधण्यापेक्षा एखाद्या आजूबाजूच्या गावात नाही तर थेट तालुक्यालाच नवीन घर बांधलं तर? तुला वाटतं तितकं सोपं आहे काय? मला माहित आहे मामा, वाटते तितकं सोपं नाहीये. बरं आपल्या समध्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात होईल बघ. या परिस्थितीतून आपण बाहेर पडू. आणि तसं बी या गावानं त्रास आणि दुःख याशिवाय आपल्या वाटेला काय बी आलेलं नाही. आणि आता मंजूला तरी आणखीन किती दिवस त्रास द्यायचा ना? अगं ह्या गावात आपली पाळमुळं आतडी गुंतली. आपण असं तडकाफडकी. रमा बरोबर म्हणते. या गावात चूक नाही लागणार आपल्याला. दुसरीकडे जाऊ आपण कुठंतरी, तिथे रुजायचा प्रयत्न करू. नवसाई आहे ना आपल्या बरोबर. आणि असं काय राहिलं या गावात आता? घर गेलं, तुम्ही गेली, जावई बापूने नातं तोडून टाकलंय आपल्याकडं. जाऊ आपण दुसरीकडेच नवीन सुरुवात करू. रमा म्हणते ते बरोबर आहे. नाही खरंय, मला पण या राजकारणातून ना आबासाहेबांच्या पक्षातून ना रावसाहेबांच्या पक्षातून काहीच नाही मिळालं. फक्त राबलो त्यांच्यासाठी. त्यापेक्षा आपण जाऊ दुसरीकडे. बाबांनी मिळून दुसरा काहीतरी धंदा सुरू करू. नव्यानं उभारू सगळं परत. नाही रमे, मी एक काम करतो. माझ्या तालुक्याला काही मित्र आहेत. मी आणि बाबा जाऊन भेटून येतो त्यांना. एखादा छोटासा जमिनीचा तुकडा मिळाला ना तरी काहीतरी उलाढाल सुरू करता येईल. इथं आपली जेवढी शेती उरली आहे तेवढी विकू आणि दुसऱ्या गावात जाऊन नवीन घर बांधू. बघूया दुसऱ्या गावात जाऊन तरी आपल्याला सुखाचे दिवस येतात कधी. अंकल मला वाटत नाही आता माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. कारण प्रतापची इच्छा नाहीये की आमचं नातं पुढे जावं किंवा आमचं लग्न व्हावं. तू काय बेटासारखं बोलतेस? हे सगळं कोणी सांगितलं तुला? तुम्ही मला या गोष्टी नाही सांगितल्यात तरी त्या मला कळतात हो. आणि प्रतापला लग्नाचा निर्णय घेण्यासाठी आणखी थोडा वेळ हवाय. आणि तो वेळ का हवाय हे सुद्धा माहिती आहे मला.
अंकल, त्याला जेवढा वेळ हवाय तेवढा घेऊ दे. माझा एका गोष्टीवर खूप विश्वास आहे अंकल, आणि ती गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी जे आपलं असतं, आपल्या नशिबात असतं, ते आपल्याकडे येतच. आणि जे आपल्या नशिबात नसतं ते कितीही प्रयत्न करा, आपलं होतच नाही. पण मी तुला सांगतो, प्रताप तुझाच होणार. मी शब्द दिलाय तुला. झालं तर मग तुम्हाला माहितीये, मला माहितीये की प्रतापच्या नशिबात माझंच नाव लिहिलेलं आहे. मग उगाच घाई नको करायला ना. प्रतापला हवा तो वेळ घेऊ देत. आपण त्याच्यासाठी थोडं थांबूयात, वाट बघूयात. सगळ्या गोष्टी कशा मनापासून व्हायला हव्यात ना. आणि आज ना उद्या प्रताप मला होकार देईलच. तेव्हा आपण लग्न आणि एंगेजमेंट करूया. ते तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस आणि खूप समजूतदार पण मोठ्या मनाची आहेस. प्रतापबद्दल इतकं सगळं कळून सुद्धा तू त्याला समजून घेतलंस, त्याला नवीन आयुष्य जगायची संधी दिलीस. मी पण तुला शब्द देतो, तुझं लग्न प्रतापशीच होईल आणि तुमच्या साखरपुड्याच्याच दिवशी तुमचं लग्न सुद्धा होईल. माझा शब्द आहे.